नमस्कार. कथाकथन 71. कथेचं नाव आहे हातपाय हलवा. हातपाय हलवा. आजही मी नॉनस्टॉप न थांबता विहिरीमध्ये 1 तासभर पोहू शकतो, की कशाचाही आधार न घेता, पायरीवर न येता विहिरीमध्ये मी गोल असं 1 तासभर पोहू शकतो, कशाचाही आधार न घेता. पण कल्पना करा, मी दैववादी, करता करविता उपरवा. दैववादी असं समजा. मी काय करायचं, विहिरीत उडी मारताना हात बांधायचे, मांडी घालायची आणि विहिरीमध्ये उडी मारायची. एक अट आहे, विहिरीत उडी मारल्यानंतर बांधलेले हात सोडायचे नाही, मांडी सोडायची नाही आणि विहिरीत उडी मारायची. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. पुढच्या वर्षी कशाला? मी 3ऱ्या दिवशीच बेडकासारखं फुगून वरती येणार. का? कारण मी जगण्यासाठी प्रयत्न केलेला नाही. माझा जीव गेलेलाच ना, कारण मी हातपाय हलवले नाही. जगण्यासाठी मी प्रयत्न केला नाही, धडपड केली नाही, म्हणून माझा जीव गेला. का? मी दैववादी होतो. जगण्यासाठी हातपाय हलवले नाही, जगण्यासाठी स्वतःला मदत केली नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात की जो स्वतःला मदत करतो त्यालाच ईश्वर मदत करतो. हिंदू हृदय सम्राट विनायक दामोदर सावरकर म्हणतात, देव कोणाला काही देत नाही, कोणाकडून काही घेत नाही. देव कोणालाही क्षमा करत नाही आणि देव कोणालाही शिक्षा करीत नाही. मग माझा जीव का गेला? कारण मी दैववादी असल्यामुळं हातपाय हलवले नाही, धडपड केली नाही, म्हणून माझा जीव गेला. आणि जगण्यासाठी हातपाय हलवावेच लागतात आणि म्हणून तुमच्या जीवनात प्रयत्नवादी बना, दैववादी बनू नका. हातपाय हलवायला शिका. धन्यवाद.